तू पहिला होता हम्म. मराठी मधला ज्याला बॉलिवूडचं सॉन्ग मिळालं होतं, ज्याच्यात म्हणजे तुझं हा, सॉन्ग बॉलिवूडने घेतलं होतं. असा करेक्ट. पहिला मराठी बरोबर रॅपर तो होता बरोबर बरोबर. ज्याचं बॉलिवूडने गाणं घेतलं. तर मग करेक्ट. मला तुला हे विचारायचं आहे, की तेव्हा तुला पैसे मिळाले असतील, बरोबर. मिळाले होते का? हा, चांगलेच. तर मग हे खरंच करिअर म्हणून पाहू शकतो आपण? ऑनेस्टली सांगू ना, हं. ऑनेस्टली सांगितलं तर मला असं वाटतं की नको बघूत ॲज अ करिअर. जर तुम्हाला पैसे कमवायचा जर तुमचा गोल असेल, तर बघू नका. सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला जर खरंच मनापासून आवडत असेल, कारण मी माझे 3-4 वर्ष बंद केलेत. लिटल पैसे. मी निगेटिव्हिटी सहन केली, जॉब केला, इच्छा नसताना सगळ्या गोष्टी केल्यात. मी सगळं सोडून दिलं म्युझिकसाठी, कारण मला ती आवड होती. इव्हेंच्युअली मला म्युझिक पैसे द्यायला लागलं. ठीक आहे. बरोबर. बट ज्याला जे पैसे बघून येतोय ना, की भाई ह्यात तर पैसा आहे. छान-छान कपडे बरोबर घालतायत, आहे. छान गाडीत फिरतायत, नवीन एकदम रिच लाईफ होईल, फेम भेटतंय. तसं नाहीये. तसं बिलकुल नाहीये. रिॲलिटी खूप डार्क आहे. ॲक्चुअली एक्झॅक्टली अपोझिट आहे रिॲलिटी. हां, कारण की रॅप म्हणलं का ते हां, पैसा दिसतो, करेक्ट. सोन्याच्या त्या डायमंडच्या चैन्स, हां. परत नुसते पैसे उधळतात असे. डायमंड चेन ते तर मोस्टली फेकच आहेत. 99% ऑफ सगळे फेक आहेत त्या गोष्टी. सगळे मोठे-मोठे रॅपर. इंडियामध्ये नाहीच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही कोण एवढा मूर्ख असेल इंडियामध्ये, की तो डायमंडवर इन्व्हेस्ट करेल ह्या टाईमाला. पण तर आणि हे तर म्हणतात की आता स्टॅन बिन त्याचे 3 त्यांनी करोडची केलं चैन असेल, आहे. त्यांनी केलं असेल. पण पण मी मग तो दिसतो ना, रिफ्लेक्ट होतं की हे हां, पैसा वगैरे. हां. मग ते पण खरंच आहे तसं? पैसा आहे, नो डाउट आहे. पण सगळ्यांनीच नाही ना कमवलं. तो पण विषय आहे ना. आता तुम्ही हां. रॅपर जर घेतले 100 जण, त्यातले हं. दोघं-तिघंच कमवतायत. विन रेशो किती आहे? विन रेशो काहीच नाहीये ना. नाहीच आहे जवळपास. आणि यात रिस्क आहे, हाय रिस्क आहे, की नाही झालं तर काय करणार? टाईम बी वेस्ट झाला, सगळंच वेस्ट झालं. हां, तुम्ही बरोबर. जर लय पैशावाले आहेत आणि ती दुसरी गोष्ट आहे. बट मला वाटतं ज्याला जो चांगला म्युझिशियन आहे ना, तो ॲट द एंड ज्याला रक्तातच आहे ना, ज्याला ती इच्छा आहे ना म्युझिकची, तोच करू शकतो. पैशासाठी येणार असं बी 2-4 गाणे टाकल गायब होऊन जाईल. सिंपल गोष्ट आहे.